नमस्कार. लोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन यांच्यामार्फत महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा 2022चा अंतिम निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. याबद्दल जे प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलेलं आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात. याबद्दल पाहू शकता, जारीकृत प्रसिद्धीपत्रक आहे महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा 2022 अंतिम निकालाबाबत. यानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक 1 ते 4 ऑगस्ट 2023 आणि दिनांक 8 ते 10 ऑगस्ट 2023 तसेच 17-18 ऑगस्ट 23 त्याचबरोबर 22 ते 25 ऑगस्ट 2023 या कालावधीत महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा 2022 करता मुलाखती घेण्यात आलेल्या परीक्षेचा अंतिम निकाल या महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई येथे दाखल मूळ अर्ज क्रमांक देण्यात आलेला आहे. यानुसार न्यायाधिकरणाच्या आदेशानुसार कृषी व इतर गट संवर्गातील एक पद रिक्त ठेवण्यात आलेली आहे. त्यानुसार जाहिरातीमधून नमूद एकूण 214 पदांऐवजी 213 उमेदवारांची अंतिम शिफारस यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यानुसार सदर परीक्षेमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील तुषार विठ्ठल वाघ यांचा खुला मागास वर्गवारीतून राज्यात प्रथम आले आहेत. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील सायली यांचा बैठक क्रमांक देण्यात आलेला आहे. महिला वर्गवारीतून राज्यात प्रथम आहेत. यानुसार उमेदवारांच्या माहितीसाठी प्रस्तुत निकाल व प्रत्येक प्रवर्गाकरता शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवारांचे गुण कट ऑफ मार्क्स आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत. प्रस्तुत निकालाद्वारे शिफारसपात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांची शिफारसी विषयांकित परीक्षेच्या आवेदनपत्रातील दाव्यांच्या पुष्ट्यर्थ नियुक्तीच्या वेळी त्यांची पदासाठी पात्रता मूळ प्रमाणपत्रावरून तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून शासनाकडे करण्यात येत आहे. यानंतर माहिती खोटी आढळल्यास त्यावर कारवाई होऊ शकते. यानुसार प्रस्तुत परीक्षेचा निकाल न्यायिक प्रकरण समांतर आरक्षण या अधीन राहून करण्यात आलेला आहे. सदर शिफारस यादीनुसार आरक्षित पदांवर उमेदवारांची शिफारस विहित प्राधिकरणाकडून तपासणी करण्याच्या अधीन राहून करण्यात येईल. याचबरोबर प्रस्तुत अंतिम निकाल अर्हताप्राप्त शिफारसपात्र न ठरलेल्या ज्या उमेदवारांना गुणपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची आहे अशा उमेदवारांना गुणपत्रके त्यांच्या प्रोफाईलवर पाठवल्याच्या दिनांकापासून 10 दिवसात आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज सादर करणे आवश्यक आहे. यानुसार पाहू शकता, जी PDF लिंक देण्यात आलेली आहे याच्यामध्ये ज्या जागा आहेत याच्यामध्ये शिफारसपत्र उमेदवारांची यादी देण्यात आलेली आहे, चेक केली जाऊ शकते. महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन यानुसार महाराष्ट्र ॲग्रिकल्चर सर्व्हिस मेन एक्झामिनेशन 2022 साठीची जी लिस्ट आहे कॅटेगरी वाईज डिटेल्स देण्यात आलेली आहेत. यानुसार डेप्युटी डायरेक्टर ग्रुप ए साठी ॲग्रिकल्चरसाठी पाहू शकता ओपनमध्ये जागा होत्या ॲडव्हर्टाईज पोस्ट आणि पात्र उमेदवारांची जी यादी आहे रिकमेंडेशन शिफारसपात्र उमेदवारांची ती किती यादी आहे तर 9 आणि 1 जे आहे ते कॅन्डिडेट्स फॉर रिकमेंडेशन ॲज पर देअर कॅटेगरीनुसार सिलेक्ट करण्यात आलेलं आहे. यानुसार इथे पाहू शकता प्रत्येक उमेदवाराची लिस्ट ऑफ कॅन्डिडेट्स पात्र उमेदवारांची जी यादी आहे डेप्युटी डायरेक्टर ॲग्रिकल्चर ग्रुप ए साठीची ती जाहीर करण्यात आलेली आहे. तुमचं नाव जे आहे या यादीमध्ये चेक केलं जाऊ शकतं. याच्यामध्ये कॅटेगरी आहे, मार्क्स आहेत, त्याचबरोबर जनरल्स म्हणजे जी कॅटेगरी आहे ती कॅटेगरीबद्दलची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे. अशा पद्धतीने डिटेलमध्ये माहिती देण्यात आलेली आहे. या PDFची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. डाउनलोड करून तुम्ही विस्तारित पद्धतीने तुमचे गुण आहे तुमचं नाव जे आहे ते चेक करू शकता. अशा पद्धतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यामार्फत घेण्यात आलेला कृषी सेवा मुख्य परीक्षा 2022 साठी अंतिम निकालांतर्गत जी शिफारस यादी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे, ती चेक केली जाऊ शकते. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.